brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काल रात्री उशीर झाला मला नाशिकमध्ये पोहोचायला आणि हॉटेलवर पोहोचल्यानंतर मला एका पुण्यातल्या वकील मित्राचा फोन आला. प्रतिष्ठित वकील आहे, चांगल्या चांगल्या लोकांच्या केसेस वगैरे क्राईमचे हँडल करतो आणि त्याची माझी ओळखच पुण्यात 1-2 क्राईम केसेस म्हणून झाली. तर त्याचा मला फोन आला आणि तो म्हटला, अहो तुम्हाला किस्सा सांगतो काय ते. म्हटलं बोला की. म्हटलं काही वर्षापूर्वी मी पण तिथे गेलो होतो त्याच्याकडे. माझे असंच एक कोणतरी हाय प्रोफाईल मित्र आहेत ओळखीचे, तर ते घेऊन गेले होते मला सोबत आणि माझं पण तेव्हा लग्न होत नव्हतं म्हणून त्यांच्याकडे गेलो. ह्या बाबाने मला म्हटले 45,000 रुपयांचा खडा दिला त्यावेळी, काहीतरी डायमंड किंवा वॉटर काय पुष्करात जो काय असेल तो दिला. म्हटलं मग काय झालं त्यानंतर, काय फरक पडला का? तर म्हणे नाही, मी काय विचार नाही केला, मी आपली विश्वास ठेवला आणि खडा घातला. पण आता हे जेव्हा मी सगळं बघतोय तेव्हा मला असं कळतं की मी किती वेड्यात निघालो आहे. आता तो म्हटला तुम्हाला हे तर काय नाही, तुम्हाला ह्याच्यापेक्षा भारी किस्सा सांगतो. म्हटलं बोल ना भाई काय झालं आहे. तर तो हे सगळं सांगत होता मला. तर त्यावेळी काय झालं, त्याने मला त्याच्या एका मित्राला कॉलवर घेतलं. तो म्हटला माझाच एक मित्र आहे, तो पण वकीलच आहे, पण तो पुण्यातला नाही आहे. त्या वकील मित्राने मला सांगितलं की ह्या अशोक खरातचं जे फार्म हाऊस आहे साहेब, की 2 दिवस तुम्ही व्हिडिओ करताय, त्या फार्म हाऊसच्या मागे एक विहीर आहे आणि त्या विहिरीवरती अघोरी पूजा व्हायची. त्या विहिरीवरती तंत्रमंत्र उच्चार व्हायचे. त्या विहिरीवरती सर्पदोष वगैरे लोकांचे काही असतात, तो लोकांना काय सांगायचा की तुमच्यामध्ये सर्पदोष आहे आणि मग तो तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर तुम्हाला ती काहीतरी सर्पपूजा का नागाची पूजा काहीतरी करावी लागेल आणि या अघोरी कृत्य करण्यासाठी तो लोकांना विहिरीवरती आणायचा. मी त्या विहीर शोधली शेवटी, तिथं आता पोचलो. बघा हा मेन रूट आहे. आता इथून पुढं तुम्ही सरळ गेला की तिथून एंट्रन्स आहे मेन मंदिराचा. हे वरती तुम्हाला या ठिकाणी मंदिराचा झेंडा वगैरे दिसत असेल हा सगळा, हे ते आपलं ईशान्येश्वराचं मंदिर आहे. ही सगळी जागा खरातची आहे आणि हे इकडेचं मोठं टोलेजंग फार्म हाऊस तुम्हाला अगदी 4-5 मजल्याचं जे फार्म हाऊस दिसतंय हे फार्म हाऊस आहे. ह्या रानातून आम्ही आता सगळे दोघं चालत आलो. म्हटलं ती विहीर कुठे नक्की करा, मला फार क्युरिओसिटी होती आणि ती क्युरिओसिटी याच्यामुळे झाली की सुशिक्षित माणसं ज्यावेळी या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवत आहेत ते मला हे किस्से सांगतायत की अरे अघोरी पूजा व्हायची. आणि इंटरेस्टिंगली इथला एक खासदार आहे, जो खासदार या पूजेमध्ये आलेला पण होता आणि असे पण किस्से ऐकलेले आहेत की लोकांना इथे 20 ते 25 फुटांचा नाग दिसला. तर एकतर 20 ते 25 फुटांचा नाग, मी म्हटलं चलो ठीक आहे, पण मला ना त्यामुळे क्युरिओसिटी वाढली. म्हटलं आज विहीर शोधणार आणि म्हणून मी आता इथे आलो. हे बघा हे फार्म हाऊस इकडे, ह्या साईडला सगळी झाड आहेत. मी परवा तिथून एक व्हिडिओ रेकॉर्ड पण केला होता आणि म्हटलं काय आहे नक्की, इकडे जरा यावं. तर ती विहीरही मला शेवटी सापडली आणि म्हटलं इथूनच आता एक रिपोर्ट फाईल करावा की एक्झॅक्टली इथं काय आहे ते. मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडच्या बाजूला हा झेंडा असतो, हे मंदिर आहे. हा पलीकडची ही नदी आहे याच्या बाजूला. मध्ये तुम्ही मिरगावातून जे ते पाईपलाईन टाकायचा विषय झालेला होता ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते किंवा जयंतरावांकडे वगैरे, तेव्हा इरिगेशन होतं. तर तो जो GR निघाला होता ना, तो इथूनच पाईपलाईन मंदिर आणि ह्या फार्म हाऊसपर्यंत आणण्याचा सगळा होता. आता सगळ्यात आधी ही विहीर बघा, ह्याला आड किंवा विहीर तुम्ही काही म्हणा, हीच आहे ती. ही साधारण चौकोनी मला दिसते. पाणी वगैरे सगळं थोडंफार खराब झालेलं दिसतं आता गडू, कारण इथे काय आलं काही लोक म्हणजे साफसफाई करायला नाहीत असं रिसेंटली मला कळलं. पण आत्ता एक मिनटं, आई शपथ, कॅमेरा इकडे घे. बापरे, मला काच सापडली. ही बहुतेक सापाचीच आहे किंवा ह्याच्यावरून ही नागाची पण असू शकते असं मला वाटतंय. व्हेरी इंटरेस्टिंग. हे बघा, हे काय नाग आहे का साप आहे, काय वाटतं तुला? हां, का ते ही इकडे काय झालं? मी झालं असं की मी मगाशी स्टोरी रेकॉर्ड करत होतो आणि मी खरंच असं लोकांकडून ऐकलेलं आहे की इथे काहीतरी 20 का 25 फुटाचा नाग असतो. सगळ्यात आधी समजून सांगतो मला, व्हेरी कोइन्सिडेंटली मला आत्ता ही कात इथे दिसली. सो आय एम शुअर की या एरियामध्ये एखाद्या कोणाच तरी नागाचा वगैरे आता ही नागाची का सापाची मला कळत नाही, बहुतेक ही नागाची असावी असं मला वाटतं, कारण छोटी कात तशी तुटली पडून ती. कारण इंडियन कोब्राज माझ्या माहितीनुसार साधारण एक 5-6 फुटापर्यंत वाढतात आणि किंग कोब्रा सगळ्यात मोठा असतो आपल्याकडे. तो किंग कोब्रा एक 12 ते 13 फुटापर्यंत, 13 फूट आय थिंक मोठा असावा सगळ्यात किंग कोब्रा. सो 12 ते 13 फुटापर्यंत किंग कोब्रा वाढतात. तर इथे जो नागाचा विषय व्हायचा आणि जी सर्पपूजा काहीतरी वगैरे केली जायची ना, तर हे फार इंटरेस्टिंग आहे. या विहिरीमधून तो असं म्हणायचा
की लोक इथे पूजेला बसायचे आणि ते बसल्यानंतर इथे कोणतरी नाग वगैरे काहीतरी यायचा आणि तो 20 फुटांचा असायचा, 20 फुटांचा. तर एक ते 20 फुटांचा काही नाग मी कधीच हे नसतो रिॲलिटीमध्ये अजून कुठे सापडलेलं नाही की 20 फुटांचा नाग वगैरे आहे ते. पण हे फार इंटरेस्टिंग आहे की इथे मला हे ह्याला काय म्हणू आपण, कात म्हणायचं, याला काय म्हणायचं, कातच याला आपण म्हणू, ही कात सापडली. सो टाकतो ती. त्यामुळे इथे नागाचा किंवा सापाचा वावर आहे ही गोष्ट खरी आहे, पण ही कॉमन गोष्ट आहे. गावाला तुम्ही कोणत्याही पाणवठ्यावर जा, मी माझं गाव इकडे आंबेगाव तालुक्याला वगैरे, तिथं आमच्याकडे धामण असतात भरपूर विहिरीमध्ये. सो विहिरीच्या आजूबाजूला विहिरीत बेडकं असतात, ती बेडकं इथे असतात वगैरे, किंवा काही विहिरीमध्ये छोटे मासे विषय पण असतात. सो सापांचा वावर त्याच्या आजूबाजूला असतो का किंवा नागांचा, तर 100% असतो. त्यामुळे त्यात काही नवीन नाही. मुद्दा असा आहे की अंधश्रद्धेला खतपाणी काय घातलं ते बघा ह्या सगळ्यामधून, की इथं ह्याच्यावरती की तुम्हाला सर्पदोष आहे असं हा बाबा सांगायचा, आणि ते त्याने सांगितल्यानंतर तो काय करायचा, सर्पदोष आहे असं म्हणायचा, आणि ते सांगून तो म्हणायचा की तुम्हाला यावं लागेल, मग तुम्हाला काहीतरी समथिंग इतक्या इतक्या पैशाची किंवा अशा अशा गोष्टी तुम्हाला मला द्याव्या लागतील आणि त्याची तुम्हाला पूजा घालावी लागेल. मग पूजा कुठे घातली याची, या विहिरीवरती. आणि मी खोटं सांगत नाही आहे, काल मला त्यात चांगल्या एका माणसाने सांगितलं की एक खासदारसुद्धा इथे यायचा कायम, आणि खूप साऱ्या अशा लोकांचे किस्से आहेत की ज्यांना हे सगळं सुरू असताना त्यांना अचानक तो नाग दिसला, आणि 20 फुटांचा 20-25 फूटचा, त्यांना अचानक विहिरीतून असा वर येताना तो नाग वगैरे दिसलेला, आणि तो नाग दिसल्यानंतर ही लोक अक्षरशः झाली आणि पळत बिळत गेली वगैरे इथून. असे वेगवेगळे किस्से मला काल ऐकू आले. आता अर्थात एरवी मी कायम कागद घेऊन उभा राहतो, तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स देतो, पण हे प्रकरणच असं आहे की हे क्युरिओसिटी म्हणून मी शोधायला आलो होतो, आणि मी याला म्हटलं की बाबा आपण दुसऱ्याच्या इथं प्रॉपर्टीमध्ये चाललो आहे, तर उगाच काही इश्यू नको, तू रेकॉर्ड करत राहा म्हणून आम्ही असं रेकॉर्ड करत 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 पुढे आलो. आणि इंटरेस्टिंगली आम्हाला एक तिथे विहीरही सापडली, आणि दुसरं म्हणजे काय, तर तिथे एक कात कुठली होती, ती छोटीफार कातही सापडली. सो इथे सापाचा किंवा नागाचा वावर असावा, पण त्याचा अर्थ असा नाही झाला की कोणाला तरी सर्पदोष झाला आणि त्यातून काहीतरी आघोरी झाली. म्हणजे असं पण व्हायचं की नाग दिसला का तुला, मग आता तू जा सरळ, तू मागे वळून बिलकुल बघू नकोस, मागे वळून नाही बघायचं, तुझी पूजा संपलेली आहे आणि तू आता आहेस त्या दिशेने सरळ सरळ पुढे चालत जा, किंवा इतकी पावलं चाल वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. मी सहज बघायला आलो होतो. हा बंगला, ही इथली सगळी विहीर तुम्हाला ही दिसती, ती ज्याला आड किंवा विहीर तुम्ही काही म्हणू शकता, आणि इथे चालणारे हे सगळे आघोरी प्रकार, ज्याच्याबद्दलच्या मी सुरस कथा गेल्या 2 दिवस ऐकतो. पण काल जेव्हा माझ्या एकदम वेल एज्युकेटेड वकील मित्राने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याने त्याच्या एका चांगल्या वकील मित्राला कॉलवर घेतलं, तेव्हा माझी क्युरिओसिटी वाढली, म्हणून मी आलो इथे बघायला. पण मी तुम्हाला एक गोष्ट खरंच सांगतो, ह्या असल्या गोष्टींना काही उगाच बळी पडू नका, भीक घालू नका, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. कारण लोक तुम्हाला लुबाडायला, तुम्हाला फसवायला आणि तुमचं शोषण करायला बसलेत. मुंबई तक बघत राहा, सगळे डिटेल्स तुमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. पण हा एक वेगळा ग्राउंड रिपोर्ट. कॅमेरा पर्सन आशिष सोबत मी ओमकार, आज या खरातांच्या विहिरीवरून.